माजुरड्या विशंभरचं लोकांनी केलं तोंड काळं. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आता श्रावणीला कळून चुकतं की पिऊ गायब आहे आणि यामुळे काका काकू काहीच सांगत नाही. ते आता पिऊला शोधण्याचाही प्रयत्न करते आणि शुभच्या बाबांच्या पिशवीमध्ये कुणी हार टाकला याचाही शोध घेत असते. काही लोक नारे देत येतात, विशंभर शिर्केचा धिक्कार असो धिक्कार असो. वॉचमन त्यांना अडवत असतो, ते लोक काय अडत नाही. ते त्याला ढकलत अखेर विशंभरच्या दाराबाहेर येतात. विशंभर बाहेर येतो आणि त्यांना म्हणतो, काय तमाशा लावला हा सगळा? पत्रकार म्हणतात, तमाशा आम्ही नाही सर, तुमच्या मुलीने मांडलाय. जो माणूस स्वतःच्या मुलीला नाही सांभाळू शकला तो आमच्या मुलांचे भविष्य काय घडवणार? असला चारित्र्यहीन नेता आम्हाला नकोय. त्यातला एक जण हळूच बाटली उघडतो आणि विशंभरचं तोंड काळं करतो. आता त्या लोकांना आवरण्यासाठी रुद्रप्रताप आणि पोलीस येतात. हे सगळं खरं तर रुद्रनेच केलेलं असतं की जेव्हा श्रावणी त्याला बोलते की माझं फक्त शुभंकरवर प्रेम आहे आणि फक्त शुभंकरवर, खरं तर त्याला खूप राग येत असतो, पण तो स्वतःला आवरतो. नंतर मात्र एवढा राक्षस होतो आणि ठरवतो की श्रावणी तुला धडा शिकवावाच लागणार. विशंभरचं तोंड काळं झाल्यामुळे त्याचा खूप संताप होत असतो. तेवढे श्रावणी येते आणि म्हणते, बाबा कुणी केलं हे सगळं? आता विशंभरला एवढा राग आलेला असतो, तो काय मागे पुढे बघत नाही आणि श्रावणीच्या एक कानाखाली मारतो. आता श्रावणी शॉकून बघत असते. रुद्राला श्रावणीचा खूप राग आलेला असतो, कारण तिने दौलतरावला सोडवलेलं असतं आणि आता त्याला शुभूला त्रास देता येणार नाही म्हणून त्याला श्रावणीचा राग येतो. जेव्हा अलकनंदाला कळतं की दौलत सुटलाय तेव्हा ती काही लोकांना फोन करते आणि भडकवते आणि मग तेच लोक विशंभरच्या घरी येतात आणि तुमच्या घरात देवीचा हार चोरला आणि तुमची मुलगी त्यालाच सोडवते याचा विषय करून ते विशंभरला बोलत असतात. यामुळे विशंभरला पण श्रावणीचा खूप राग येतो आणि त्यात त्या लोकांनी मागे पुढे न बघता विशंभरचं तोंडही काळं केलेलं असतं. आता हा प्रकार घडल्यामुळे विशंभर जरा जास्तच तापतो. रुद्र आता श्रावणीची मजा बघत असतो. आता विशंभरने मारल्यामुळे स्वीटी स्माईल करायला लागते. विशंभर म्हणतो, स्वतः सगळं करते आणि तोंड करून मला विचारते हे सगळं कुणी केलं? त्या दौलतला सोडवलंच ना? श्रावणी म्हणते, कारण ते निर्दोष आहे. विशंभर म्हणतो, त्या शुभूने गद्दारी केली आणि त्याच्या बापाने तो मौल्यवान हार चोरायचा प्रयत्न केला. श्रावणी म्हणते, बाबा हे असं काही करणं शक्यच नाहीये. विशंभर म्हणतो, तुला अजूनही माझं नाव खराब करायचं असेल तर हे घरातून चालती हो. श्रावणी म्हणते, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर हे घर सोडून गेलेलंच बरं. दौलत बाहेर येतो पण राहण्यासाठी घर नसतं, पण त्यातही आता श्रावणी मदत करते. पण शुभूची आई आणि बाबा म्हणतात, आपण इथून निघून जाऊया. शुभू म्हणतो, नाही, आपण इथून निघून गेलो ना तर आपण चोर ठरणार. लोक समजतील खरंच चोरी केली आहे. शुभूची आई म्हणते, शुभू काही पण समजू दे, पण आपण इथून जाऊया. अरे तुला माहीत नाही ती अलकनंदा कशी आहे? दौलत म्हणतो, शुभू ती बाईलाही भयंकर आहे. अरे ती आपल्याला सुखाने नाही जगू देणार. शुभू म्हणतो, आता काही होऊ दे, तिचा खरा चेहरा मी साहेबांसमोर आणणार म्हणजे आणणार. आणि हा शुभूचा शब्द आहे.